नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ 13 पाहत आहोत। 2 भाग झालेले आहेत। तिसरा भाग आपण पाहणार आहोत। थोडं भारनियमन करूया। लेखिका मंगला गोडबोले। पान नंबर 56 वरून दुसरा परिच्छेद। पण हे सगळं कधी? पुढचं काम करायचं असेल तर आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चैन का करू नये? तशा चैनीचे 2-3 आविष्कारही मला बघायला मिळालेले आहेत। अतिपरिचयात अवज्ञा। अवज्ञा म्हणजे अवहेलना। म्हणतात तशी या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांच्या अलीकडे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात। वाक्प्रचार आलेला आहे पहा। गल्लत करणे म्हणजे चूक करणे। कारण हे शब्द सतत वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोडीशी कुठं काय एखादी गोष्ट केली की लगेच आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा। काय वेळेला नको त्या ठिकाणी काही माणसं हे वरचे 4 असणारे शब्द वापरत असतात। ती एक त्यांची वापरताना मोठी चूक होते। गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढं खरं। एका लग्नाच्या स्वागत समारंभाला गेली होती तर स्टेजवरच्या नवरदेवाला खालून येणारा मित्र गदागदा हलवून म्हणाला, थँक्स फॉर मॅरिंग हर। लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार। इथं लेखिकेने एक उदाहरण दिलेलं आहे। म्हणजे लग्न केलं तरी देखील आपण त्याचे आभार मानत असतो। एक मित्र एका मित्राच्या लग्नाला गेला। स्टेजवरच्या नवरदेवाला त्यानं हलवलं, त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला थँक्स फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार। अशा वेळी फार वाटतं भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं। आता थोडं भारनियमन करायला लागूया। त्या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत। अति ताणल्याने मन शुष्क व्हायला नको। शुष्क म्हणजे कोरडी। शुष्क, कोरडी, सगळं घाईघाईनं संपवायला नको। आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे उदाहरणं इथं लेखिकेनं आपल्याला दिलेली पाहायला मिळतात। आणि मग आता भारनियमन लेखिका म्हणते की आता खूप झालं, त्याच्यासाठी आपण काहीतरी नियम करायला लागूया। जोपर्यंत शब्दातला जिव्हाळा आणि भावनांची ऊब आहे तोपर्यंत त्याला ताणायला नकोत। जर का अति ताणलं तर अशी असणारी मनं कोरडी होतात। सगळं लगेचच्या लगेच आपल्याला काही गोष्टी संपवायला नकोत। नाही म्हणायला त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो? तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा। कारण तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात। वट्ट म्हणजे पूर्ण किंवा सगळे। आपण आभाराची काही ठिकाणी काटकसर करतो। कारण का, ज्या ठिकाणी आपण काम करून घेतो आणि त्याला पैसे सगळेच्या सगळे आपण देतो त्यावेळेला आपण म्हणतो की आपण त्याचे काय आभार मानायचे आहेत? मग वरती आभार मानायची गरज काय? वरून त्या ठिकाणी म्हणायचं आपण तर पैसे दिलेले आहेत, मग आभार त्याचे कशासाठी मांडायचे? आभार मानायची गरजच नाही, कारण त्यांना पैसे त्या कामाचे पूर्णपणे घेतलेले असतात। डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट्स हे आपल्या मते दाबून फिया घेतात। दाबून म्हणजे भरपूर। दाबून म्हणजे भरपूर। फिया म्हणजे फी। तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय झालं असं आपल्याला वाटत असतं। आणि मग या डॉक्टरांच्या बाबतीमध्ये वकील, आर्किटेक्ट्स यांची फी जर पाहिली तर आपल्याला भरपूर फी
असते. ते फिया देखील त्या पद्धतीने घेतात आणि मग ज्या वेळेला ते काम करतात त्याच वेळेला आपण म्हणतो की त्यांनी एवढं विशेष काय केलंय की त्यांचे आपण आभार मानायचे. म्हणून अशा ठिकाणी आपण आभाराची काटकसर करत असतो. आजच्या काळात हे कमालीचं गैर आहे. मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची आज काय हमी आहे. आणि मग या ठिकाणी एखादा मनुष्य जर पैसे घेऊन काम करत असेल तर त्याच्यावरती देखील आपला विश्वास नसतो. तो काम करेल याची आपल्याजवळ तर काय हमी असते. शस्त्रक्रियेसाठी दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातल्या हवा तोच म्हणजे खरं तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू सुरी कात्री खुणेसारखी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत. आणि मग एखादी शस्त्रक्रिया आपल्या जर शरीराची पोटाची जर शस्त्रक्रिया झालेली असेल त्याच वेळेला त्याच्याजवळचे असणारं साहित्य त्याच्यामध्ये एक चाकू असेल, सुरी असेल, कात्री असेल, ऑपरेशन व्यवस्थित झालं परंतु त्यानं ऑपरेशन करून आपल्या पोटातील एखादा अवयव की जो नको तो अवयव त्यानं कापला आणि वरती आपली चाकू सुरी कात्री आपल्या पोटामध्ये तिथं जर ठेवून दिली तर अशा असणाऱ्या डॉक्टरांचे आपण आभार मानायला नकोत का. कारण त्यावेळेला डॉक्टरांची आठवण होते की ज्यावेळेला आपल्याला त्या चाकू सुरी कात्री पोटात ठेवल्यामुळे त्रास झालेला असतो त्यावेळेला. प्लंबर इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको. मग एखादा इलेक्ट्रिशियन असेल, एखादा प्लंबर असेल, आपल्या घरी ती वेळेवरती आली, आपण त्यांना वेळ दिली, त्या वेळेत ती आली आणि त्यांना हे काम करायचं आहे असं म्हणून आपण सांगितलं परंतु ते काम करत असताना ती असणारी प्लंबर मंडळी किंवा इलेक्ट्रिशियन मंडळी एखादं नवीन काम काहीतर निर्माण करून ठेवतात की हे काम तुम्हाला करायला पाहिजे. अशा पद्धतीचं आपल्याला ही असणारी माणसं काम करत असतात तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको. इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. बँकेमध्ये आपल्या कष्टाच्या पैशातलं 100 नोटाचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या कारकुनाचे तर कृतज्ञतापूर्वक चौकात पुतळे उभारावेत असं मला वाटतं. लेखिका सांगते की एखाद्या इस्त्रीवाल्याजवळ जर आपण कपडे टाकले आणि मग त्यानं वेळेत कपडे दिले परंतु ते कपडे पैसे घेऊन आपल्याला दिलेले असतात आणि म्हणून मग त्याचे आपल्याला आभार मानण्याची गरज नाही किंवा एखादा पुष्पहार त्याला गळ्यामध्ये घालण्याची गरज नाही. बँकेत एखादा कारकून असेल तो आपल्याला नोटा व्यवस्थित पद्धतीनं मोजून देतो. 100चं नोटाचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या कारकुनांचे आपल्याला कृतज्ञतापूर्वक एखाद्या चौकात पुतळे उभारावेत असं लेखिका म्हणते की मला वाटतं. नाहीतर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार, त्रासणार. नेमके आपण 87, 88 किंवा 91, 92वर आलो की आपल्या हातावर माशी बसणार, नाहीतर कानात खाज सुटणार. शेवटी आपल्या 99 किंवा 101 नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा एकी 1 दुरकी 2 सुरू करणार. एवढे पैसे मोजण्याचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अशराफ जीवाला साधी आभाराची पावती नसावी. खऱ्याची दुनिया नाही हेच खरं. आणि मग एखादा बँकेमध्ये कारकून काम करणार असेल त्यानं आपल्याला 100चा बंडल व्यवस्थित पद्धतीनं मोजून दिला आणि मग अशा असणाऱ्या कारकुनाचे आपल्याला पुतळे उभारावेत असं लेखिकाला वाटतं. ज्यावेळेला आपण तो नोटांचा बंडल मोजायला घेतो त्याच वेळेला थोडंसं मोजत असताना आपल्याला त्रास होतो. नेमकं आपण 87, 88 किंवा 91, 92वर आलो की एखादी माशी ही आपल्या हातावरती बसते, नाहीतर कानामध्ये खाज सुटते. शेवटी 99 किंवा 101 नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा 1, 2,
असं आपण मोजायला सुरू करतो. एवढे जर पैसे आपल्याला मोजून त्या कारकुनानं जर दिलेले असतील तर त्याला आभाराची पावती नसावी. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला आभार मानायचे अशा ठिकाणी मात्र आपण आभार मानत नाही. म्हणून लेखिका म्हणते की ही खऱ्याची दुनियाच राहिलेली नाही. कोण्या एकेकाळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया छोटी, पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही. तसंच माझं झालं होतं. 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता. आल्या गेल्या सर्वांना आईस्क्रीम. बिचारा डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला. ते दवाखान्यात नव्हते. मी निरोप ठेवला. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. फोन का केला? सगळं ठीक आहे ना? ताप बीप नाही ना आला पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवा आहे का? लेखिका सांगते की कोणत्या एका काळी त्यांच्या अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झालेली होती. तसं पाहिलं तर ते अपत्य अत्यंत छोटं होतं. परंतु शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन या शब्दामध्येच आपल्याला मोठं आहे असं आपल्याला वाटत असतं. ते ऑपरेशन किरकोळ जरी असलं तरी देखील आईवडिलांना त्या शस्त्रक्रियेबाबत मोठंच ते ऑपरेशन वाटत असतं. हे 15 मिनिटाची शस्त्रक्रिया झालेली होती, परंतु त्याच्यावरती 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा चाललेला होता. जी माणसं पाहण्यासाठी येतील, विचारण्यासाठी येतील अशांना देखील आईस्क्रीम दिलं जात होतं. परंतु आता किमान आपण या डॉक्टरांनी टॉन्सिलची शस्त्रक्रिया अत्यंत व्यवस्थित केली म्हणून आपण त्यांना किमान आभाराचा फोन करावा असा उदात्त विचार लेखिकेच्या मनामध्ये आला. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्या डॉक्टरांना फोन केला. किमान आपण त्यांचे आभार तरी मानायला पाहिजे. खुशाली कळवायला फोन लेखिकेने केला. परंतु ते डॉक्टर कोणत्या तरी पेशंटकडं व्हिजिटला गेलेले होते. त्याच वेळेला त्यांनी त्या दवाखान्यामध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये निरोप ठेवला की डॉक्टर आल्यानंतर त्यांना सांगा की अमुक अमुक पेशंटचा फोन आलेला होता. डॉक्टर रात्री उशिरा दवाखान्यात आल्यानंतर त्यांना तो निरोप मिळाला. फोन त्यांनी परत केला आणि त्याच वेळेला त्यांनी विचारलं की मला तुम्ही फोन केलेला होता, त्याच वेळेला फोन का केला? सगळं ठीक आहे ना? पेशंटला ताप वगैरे आलेला नाही ना? काय प्रॉब्लेम वाटतोय का? किंवा मला लगेच यायला हवं का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न डॉक्टरांच्या मनामध्ये आले आणि त्या पद्धतीनं डॉक्टरांना वाटलं की एखाद्यावेळेस त्या अपत्याची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी फोन केलेला असेल. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेचे असणारे प्रश्न विचारले. ते बोलताना थांबेच नात. जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी बसकन संवादात घुसत म्हटलं, तसं काही नाही हो डॉक्टर. उलट आम्ही सगळे इतका एन्जॉय करतोय ना त्याची टॉन्सिल्स. सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावे. डॉक्टरांचं बोलणं हे सारखं चालूच होतं. परंतु डॉक्टरांनी बोलता थोडासा श्वास घेतला. त्याच वेळेला लेखिकेनं मात्र त्यांच्या संवादामध्ये आपला असणारा संवाद मिसळला. लेखिका बोलायला लागल्या. उलट त्यांनी सांगितलं की डॉक्टर तसं काही नाही, अपत्याची तब्येत ठीक आहे, प्रकृती त्याची चांगली आहे. सहज फोन आम्ही केलेला होता. त्याच वेळेला डॉक्टरांना सांगितलं की आम्ही सगळे इतका एन्जॉय करतोय ना त्या टॉन्सिल्स. छान अशा पद्धतीचं ऑपरेशन झालं. तुम्हाला थँक्स द्यावेत असं आम्हाला वाटलं म्हणून फोन केलेला होता. ओ नो, एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो. पुन्हा असे फोन करत जाऊ नका हा. आम्हाला सवय नसते. नुसतं टेन्शन येतं. ते खूप खरं बोलत होते म्हणून मला त्यांचा राग आला नाही, दया आली. अशी ना तशी आभाराच्या बाबतीत
परी तो जागा चुकलाशी हीच आपली गत आहे म्हणायची. आणि मग डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटलं की लेखिकेनं सहज फोन केलेला होता. त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की तुमचा फोन आला याचा अर्थ आम्ही असा समजलो की पेशंटची तब्येत वगैरे बिघडलेली आहे की काय. मी या ठिकाणी पूर्णपणे हादरून गेलेलो होतो, घाबरलो. परत अशा पद्धतीचे असणारे फोन करत जाऊ नका, कारण असे फोन आम्हाला ऐकण्याची सवय नसते. कारण असे फोन जर आले तर आम्हाला खूप टेन्शन येतं. डॉक्टर ज्यावेळेला हे सगळे असणारी माहिती खरं सांगत होते त्याच वेळेला लेखिकेला त्यांचा राग आला नाही, उलट त्यांना दया आली. अशी ना तशी आभाराच्या बाबतीमध्ये आपल्याला एकच गोष्ट पाहायला मिळते, ती कोणती? परी तू जागा चुकलाशी. हे सगळं आपल्या जवळ असतं, परंतु आपण त्याचा शोध हा लांब घ्यायला लागतो. तशा पद्धतीची आपल्याला या आभाराच्या बाबतीमध्ये गत झालेली पाहायला मिळते. आता थोडं भारनियमन करूया, काही सुधारणा करता आली तर बघू. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं भारनियमन करण्याची गरज आहे असं लेखिकेनं सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच या ठिकाणी आता आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा केली पाहिजे, त्याच्याकडे थोडंसं पाहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला आभार खरोखरच मानायचे आहेत अशा ठिकाणी मानायला पाहिजेत. नको त्या ठिकाणी मानून आपल्याला त्या आभाराची फरफट ही करायची नाही, असं आपल्याला लेखिका मंगला गोडबोले यांनी या पाठामध्ये सांगितलेलं पाहायला मिळतं. याच्यावरचा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय व्यवस्थित पद्धतीनं आपल्या वहीत त्या ठिकाणी सोडवायचा आहे. प्रश्न 8पर्यंत स्वमत इथपर्यंत स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचा आहे.